PS स्टोरीटेल कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा. भाग 4. लेखिका प्राची सोळे. कथा पूर्णतः काल्पनिक आहे, त्याचा आनंद घ्यावा. सयाजीराव, कुसुम, आजी व आत्या सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली व आज अभि आला की त्याच्याशी ते बोलणार होते. इकडे प्रतापराव, केशवराव, आई, मायाकाकी सगळे तर गार्गीच्या तोंडून ते वाक्य ऐकून उडाले होते. आता लवकर बोलणी करावी असे त्यांचे एकमत झाले. कथा पुढे सुरू. संध्याकाळी अभिमान आला तोच मुळी आनंदात. हॉलमध्ये आजी, त्याचे बाबा आणि आई बसले होते. त्याचा आनंदाने फुललेला चेहरा पाहून नक्कीच भोपाळचं मोठं डील क्रॅक केले याचा त्यांना अंदाज आला. त्याने आजीला मिठी मारली. आजचं काम छान झालं का? आजींनी विचारले. अगं छान काय म्हणतेस, खूप मोठं डील मिळाले आजी, अभिमान आनंदाने बोलला. वाह, मस्त बातमी आहे, अभिनंदन अभि, कुसुम बोलली. अभिमान, एकदम झक्कास बातमी, अशीच तुझी प्रगती होत राहू दे, बाबा बोलले. आता आमच्याकडे सुद्धा एक बातमी आहे तुला सांगायला, सांगू का? सयाजीराव बोलले. बाबा विचारताय काय, सांगा ना, अभिमान सोफ्यावर बसत म्हणाला. अभि, आज सकाळी आपल्याकडे भोसले कुटुंब आले होते. सोबत प्रताप सरनाईक आणि त्यांची पत्नी मायाताई पण होत्या. सोबत गार्गी देखील होती. हे ऐकल्यावर अभिमान सगळ्यांकडे एकटक बघायला लागला. काय, ती सगळी मंडळी आली होती आणि सोबत ती गार्गी, तिचं नाव गार्गी आहे, आजीने वाक्य पूर्ण केले. बाबा, असे अचानक कशासाठी आले होते ते? अभिमानने विचारले. माफी मागायला. त्यांना काल जे झालं त्याबद्दल खूप वाईट वाटले, म्हणून आजीची माफी मागायला आले. सर्वात जास्त दुःखी गार्गी होती. आजीचे हात हातात घेऊन रडली. तुझ्या आईकडे, माझ्याकडे माफी मागितली. सगळ्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत असे म्हणाली. खूप वेळ होते ते आणि मनापासून माफी मागत होते. गार्गीने एक सांगितले सुद्धा आहे, ते म्हणाले. काय? अभिमानने विचारले. जर आपण तिला माफ केले आणि आपली संमती असेल तर तिला हे नातं पुढे नेण्याची इच्छा आहे, तिचा होकार आहे, अर्थात मोठ्यांच्या संमतीशिवाय नाही असेही म्हणाले. सगळं सांगून सयाजीराव थांबले व अभिकडे बघू लागले. मी नसताना इथे एवढं सारं घडून गेले, चक्क ते सगळे इथे आले, माफी मागितली आणि गार्गीने तर बॉम्ब टाकला. त्याला काय बोलावे सुचतच नव्हते. अभि, जे घडलं तसं तुला सांगितले. आम्हालाही सोयरीक आधीपासून हवी होती आणि तसंच झाले असते, पण अचानक तुमचं असं झाले. तरी गोष्टी पुढे सरकतात. तुला गार्गीबद्दल काय वाटते? समज जर तो प्रकार झाला नसता तर पहिल्या बघण्यातच होकार दिला असता ना. भांडण कधीच पाहिलं किंवा शेवटचं नसतं, त्यामुळे ते कधीच होणार नाही असं गृहीत धरणंही चुकीचं आहे. लग्नानंतर भांडण झाले तर काय एकमेकांना लगेच सोडाल का? कुसुम त्याच्याजवळ बसली आणि तू काय बोलतोय याची वाट पाहत म्हणाले. आई, एकदम बरोबर बोललीस. मला गार्गी बघता क्षणी आवडली होती आणि आता जर सगळ्यांना हे नातं, ही सोयरीक पुढे जावी असं वाटत असेल तर माझाही होकार आहे. पण काय? कुसुमने विचारले. मला गार्गीला आधी भेटायचे आहे. आम्ही दोघेच भेटणार, चालेल का? त्याने विचारले. हो चालेल ना, पण उद्याच भेटावं लागेल तुला, कारण आज आपलं उत्तर काय येतंय यावर ते पुण्यात अजून एक दिवस राहणार आहेत. गार्गीचा मोठा भाऊ म्हणजे विक्रम त्यांना न्यायला येतोय. त्यांना तसं सांगावं लागेल. उद्या तिला ऑफिसमध्ये बोलावतो, 11 वाजता येऊ दे. अभि बोलायचा थांबला. ठीक आहे, ऑफिसमध्ये भेटा. त्या निमित्ताने ती आपलं ऑफिस फाईल. मी तसं केशव भोसलेंना फोन करून कळवून टाकतो आणि पत्ता देतो. उद्या 11चा टाईम सांगतो. उठत सयाजीराव बोलले. ओके बाबा, मी पण जातो फ्रेश व्हायला, आंघोळ करतो, जेवताना यावर बोलू. आजीचा पापा घेऊन अभिमान निघून गेला. रूममध्ये आल्यावर आधी दार लावून घेतले. उद्या गार्गी येणार ऑफिसला मला भेटायला, माझ्याशी बोलायला. त्याला पहिला दिवस आठवला आणि त्यांचं भांडण.
अभि किती विचार करतो. एक सर्वसामान्य मुलगी भेटायला येते. कुठे गेला तुझा तो रुबाब डॅशिंगपणा. येऊ दे, बोलू, पटलं तर बघू. आता जास्त विचार नको. थोडा वेळ आराम केला. 8:30 वाजले तसा गडी अभिमानला जेवणाचं सांगून गेला. सगळे जेवायला टेबलाजवळ आले. बसल्यावर मदतनीस जेवण वाढू लागले. अभि, मी भोसलेंना कळवले. गार्गी 11 वाजता आपल्या ऑफिसमध्ये येईल. मग बोलून घ्या काय ते, सयाजीराव म्हणाले. ठीक आहे बाबा, अभि बोलला. घड्याळाचे काठे जसे पुढे सरकत होते तसं अभिमान जास्त बेचैन होत होता. तो घाबरला नव्हता, पण गार्गी बरोबर 2 वेळा झालेली भेट स्फोटक होती. आता तर ते दोघेच भेटणार होते आणि तेही त्याच्या ऑफिसमध्ये. एखादा वेडा वाकडा शब्द निघाला तर पंचायत व्हायची. सगळा स्टाफ आहे, मोठ्या पोस्टवरचे वयस्कर ऑफिसर्स आहेत, शिवाय देवदत्त काका. या विचाराने त्याला जास्त घाबरायला होत होते. पण आता हिला भेटायचीच. 2 दिवसात एवढा मनस्ताप, एवढी चर्चा त्याने कधीच केली नव्हती आणि त्याला यावर आता पडदा टाकायचा होता. त्यांनी परत घड्याळात पाहिले. 11ला फक्त 3 मिनिटं कमी आहेत. बाप रे, ही कुठल्याही क्षणी हजर होईल. त्याने भराभर टेबलावरचा पसारा आवरला. पसारा असा नव्हताच, पण उगाच मनाला समाधान. इकडचं पेन तिकडे, तिकडचं पेन इकडे. टेबलावरचा इंटरकॉम वाजला. येस सर, मिस गार्गी भोसले वॉन्ट्स टू सी यू. येस, सेंड हर, तो म्हणाला. ओके सर. त्याने रिसिव्हर आपटलाच. चेअरवर बसला. परत उठला. अरे, काय माकडचाळी चालू आहेत. गप बस ना एका ठिकाणी. त्याने स्वतःलाच ओरडून घेतले आणि खुर्चीवर बसला. एकच काम केले. आजीचा चेहरा डोळ्यासमोर आणला आणि एकदम रिलॅक्स्ड वाटले त्याला. पाणी प्याले. केबिनच्या दारावर टकटक झाले. त्याने दाराकडे बघत कम इन म्हटले. दार उघडण्याचा कर्र आवाज आला. दार उघडत होते. अभिमानने पाहिलं. दारात गार्गी उभी होती. अतिशय उंची फॅब्रिकचा गोल्डन कलरचा ड्रेस तिने घातला होता. खांद्याला नाजूक स्लिंग बॅग, पायात थोडी हिल असलेली सँडल. तिच्या परफ्यूमच्या सुगंधाने वातावरणातला ताण हलका झाला. मी आत येऊ का, तिने विचारले. वाह, काय पण सोफिस्टिकेटेड वागणं, अभिमान विचार करत होता. त्या दिवशी तर अंगावर धावून येत होती सारखी सारखी. अरे, काय मख्खासारखा बघतोयस. कधीची उभी आहे, बोलव ना आत. गार्गी इकडे मनात चरफडत होती. तिने जोरात घसा खाकरला. बिझी आहात का, मी बाहेर थांबू का, तिने म्हटले. नो नो, नॉट ॲट ऑल, प्लीज कम, अभिमान उठून बोलला. गार्गी आत आली व त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. व्हॉट डू यू लाईक टू हॅव, टी, कॉफी, त्याने विचारलं. कॉफी, माय फेवरेट, ती म्हणाली. ओ ग्रेट, माइन टू, अभिमान हसत बोलला. त्याने फोन करून 2 कॉफी आत पाठवायला सांगितली. आणि अचानक शांतता झाली. औपचारिक बोलणे किती सोपे असते, दोघांचे मनात आले. पण आता मूळ मुद्द्यावर कोण येणार, परत विचार करत होते. आता आलीस ना, मग बोल. सगळ्यांत सून वगैरे व्हायचं सांगितले, मग आता काय झाले, अभिमान हातातल्या पेनशी चाळा करत मनातल्या मनात बोलत होता. समोर एवढी सुंदर मुलगी बसली आहे, तिला बघायचे सोडून, बोलायचं सोडून हातातल्या पेनशी काय चाळा करतोय हा, आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा म्हणे CEO, तीही मनात चरफडत होती. दारावर टकटक झाली. येस, कम इन. ऑफिस बॉय सुंदर ट्रेमध्ये कॉफीचे 2 मग्स घेऊन आला. दोन्ही मग्सवर कंपनीचा लोगो होता. तो ते ठेवून निघून गेला. प्लीज घ्या ना, अभिमान म्हणाला. हो, तुम्ही पण घ्या ना, गार्गी म्हणाली. पुन्हा औपचारिक बोलणे. तू काल घरी आली होतीस आणि तुझी फॅमिलीसुद्धा. तुला झाल्या प्रकाराबद्दल वाईट वाटले आणि गोष्टी जर चांगल्या पुढे जात असतील तर तुला आणि माझ्या फॅमिलीला हे नवीन नातं न्यायला पुढे आवडेल. काल बाबा सांगत होते.
पहिले आप करत बसण्यात अभिमानला जराही इंटरेस्ट नव्हता. त्याने जे काही आहे ते तिच्यासमोर ओपन केले. हो, खरं सांगू, मला मनापासून वाईट वाटले जेव्हा दोन्ही घरची मोठी माणसे दुखावली गेली. म्हणजे भांडण आपल्या दोघांचे होते, क्षुल्लक होते. जर आपण पुन्हा भेटलो नसतो तर कदाचित आयुष्यातला तो प्रसंग दुसऱ्या सकाळीच विसरून गेलोही असतो. परंतु त्याच दिवशी भेटलो आणि एका अतिशय खास कारणासाठी, ज्यात फक्त आपण दोघेच नव्हतो तर त्यात आपले प्रियजनही होते. एका भावी आनंदासाठी सगळे जमले होतो आणि एवढे मोठे आपण, आपल्या घराण्याचा, आपल्या उच्च शिक्षणाचा चक्क विसर पडला. नको ते झालं. घरच्यांना दुःखी बघून मला अतिशय पश्चाताप झाला. ते सहन होण्यापलीकडचे होते आणि मी निर्णय घेतला. माझ्या बाबा आणि माझ्या घरच्यांना माझं मनातलं सांगितलं आणि तुमच्या घरी गेलो. तेव्हाची गार्गी आणि आता समोर असणारी गार्गी दोघी खूप वेगळ्या होत्या. या गार्गीला अतिशय सुसंगत बोलताना तो पाहत होता. थोडक्यात तिला मोठ्या लोकांना वाईट वाटलं, हे मनापासून वाईट वाटलं, म्हणून तिने निर्णय एका रात्रीत बदलला होता. लग्नासाठी तयार झाली होती, पण ज्याच्यासोबत तिला आयुष्य काढायचे आहे, कायम सोबत करायचे आहे, त्याचं काय? त्याच्याबद्दल तिने एक अवाक्षरही काढला नव्हता, याची माफीसुद्धा मागितली नव्हती. अभिमानची किमान अपेक्षा होती की त्यालाही ती सॉरी बोलेल, कारण ते त्यांच्या घरी जाऊन अपमानित होऊन निघाले होते. पण तसे काहीच झाले नाही. आता एक डाव खेळायचा होता. अभिमानसुद्धा मनाने तयार होत होता. डाव होता लग्नाचा. मग काय विचार केलात तुम्ही? गार्गी त्याच्याकडे पाहत बोलली. आता करणार आहे आणि बाबांना सांगतो. तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. त्या नजरेने ती थोडी विचलित झाली. तिची नजर खाली गेली. चला, लाजायचे कळते हिला. ती मीटिंग तिथेच संपली. गार्गी जायला उठली. अभिमान तिला केबिनच्या दारापर्यंत सोडायला गेला. लवकरच भेटू, असं गोड हसून बोलत ती निघून गेली. लवकरच. अभिमान स्वतःशीच ते शब्द परत बोलत होता. लग्नाचे वारे देशमुख भोसले घराण्यात लवकरच वाहणार होते. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. पुन्हा एकदा सांगेन, आवडत असेल कथा तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. प्लीज. Thanks for watching. Like and comment and do subscribe my channel. Thank you.